नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज्य न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. नांदेड महानगरपालिकेचा निकाल लागला आणि प्रभाग क्रमांक 4 मधून प्रशांत अण्णा तिडके दुसऱ्यांदा निवडून आले. त्यानंतर आपण आज पाहतोय की एक उत्सव साजरा आहे. त्यानंतर आज आपण सुरुवातीला अण्णाच्या अगोदर अण्णाच्या आईची आपल्याला वाईट घ्यायच्या. शुभाताई म्हणजे अण्णाची आई आहेत आणि एकदम कसं असतं की लेकरांचं काही असो 10वीला पास जरी झाला तरी प्रचंड आनंद होतो. आता दुसऱ्यांदा निवडून आलेत आणि अण्णाचं जे मला 9 मध्ये अण्णाचं घर आहे आणि 4 मध्ये अण्णा यावेळेस होते, तरी 4 मध्ये देखील प्रचंड मतं निवडून आले. त्यामुळं आपली पहिल्यांदा वाईट घेतली. आई, एकंदरीत अण्णा आज निवडून आलेत, विजयाचा उत्सव साजरा होतो. पाहायला गेलं तर प्रचंड गर्दी देखील घरापुढे. एकंदरीत आपल्या भावना काय, आपल्याला काय वाटते, कसं वाटते? खूप त्याचं कार्य चांगलं आहे. 24 तास सेवेमध्ये असे जनतेच्या, त्याच्यामुळे त्याला त्याचा वार्ड सोडून 9 नंबर 4 नंबरमध्ये जनतेनं निवडून दिला आहे. मी सगळ्या वार्डाची 4 नंबरची आभारी आहे. त्यांचे कसे जरी आभार किती मानले तर मी कमीच आहे, कारण माझ्या मुलाला प्रचंड मताने त्यांनी निवडून दिलेलं आहे. त्यांच्या आता काय विजय केलेला आहे. आम्हाला भीती होती की पहिल्यांदा त्या वार्डामध्ये आमचं काही घर नाही, तिथं गेला मुलगा माझा, तर हे कसं शक्य होईल. पण त्या जनतेनं शक्य केलं. त्यांच्या खूप खूप आभार मानते मी. आणि कसे आभार मानावं ते मला कळत नाही. पहिल्यांदाच गेला माझा मुलगा इथं उभं टाकायला, तरी एवढ्या बहुमतानं निवडून दिलं माझ्या मुलाला. आणि सर, एक म्हणजे त्यांचं कार्य चांगलं आहे. येळ नाही, रात्र नाही, इत्र नाही, तो घरची त्याला चिंता नाही. 24 तास जनसेवा करते सगळी. अडचण म्हणजे नाल्याची असेल, रोडची असेल, पाण्याची असेल, शंभरची असेल, कुठं झगडातंटे असतील, कुठे हॉस्पिटल असेल, ॲक्सिडेंट असेल, ती पाठीमागे जनतेच्या उभं राहते. म्हणून त्याच्या कामाच्या फळामुळं त्याला त्या जनतेनं पावती दिलेली आज. याच्यामुळं मी सगळ्याचे आभार मानते. सगळ्यांना धन्यवाद 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 म्हणते. आणि ते मॅट्रिकपासून सर खूप असं समाजसेवा करतो. आणि त्याला असं घराची चिंता नाही, पण मित्र असेल, कुठं काय झालं घडलं तर तो सगळ्यांचे कामं करतो. आणि जेवण ताटावरचं उठून जर फोन आला कोणा वेळला तर तो धावत पळत गाडी काढतो. ड्रायव्हर नसेल तर स्वतः स्कूटीवर जातो, पण तिथं संपर्क करतो. त्याच्याने तो सगळं जनतेला आवडतो. आता 9 नंबरमध्ये सुद्धा कठीण होता. एवढा संघर्ष केला त्यानं साहेब. तेवढ्या संघर्षामध्ये त्या काँग्रेसनं सगळी ताकद नदीत लावली होती, 4 मध्ये लावली होती. तिथं मी परमेश्वराचे आभार मानते. माझ्या लेकरांना सदावी पाठीशी राहावं देवानं, असंच माझ्या मुलाचा असाच विजय व्हावं, मला पाहायला मिळावं असंच माझ्या मुलाचं. मी आज एवढी आनंदी आहे, ते कसे आभार मानू, कसं सांगू, मला शब्दात सांगता येत नाही सर. एवढे मी सगळ्या जनतेचे सांगते. 4 नंबर वार्डाचे खूप आभारी त्यांच्या. मी खूप खूप धन्यवाद म्हणते त्यांना, कारण माझ्या मुलाला त्यांनी खूप मताने निवडून दिलं. आणि पुढचा वाघ खूप मोठा होता, तरीही संघर्ष माझ्या मुलाने केला आणि जनतेने साथ दिली. आम्ही म्हणजे सर्व शेतकरी माणसं, सर्वसामान्य आहेत, पण एवढं आहे की माझ्या मुलांना मर्जी आहे. आणि त्याला दुसरी गोष्ट म्हणजे सर, 4 भाऊ, जॉईंट फॅमिली आहे. आणि हे सगळे माझ्या बहिणीचे मुलं वगैरे सगळे, ते सगळ्यांचा लाडका आहे माझा मुलगा मोठा. आणि सगळ्यांनी मिळून एकत्र राहून, जीव लावून, ताकद लावून, कोणी 15 दिवसामध्ये जेवण सुद्धा केलं नाही. उठा फळा, याला भेटा, त्याला भेटा, कार्यकर्त्याला भेटा, हे एवढा संघर्ष करून हे कुस्ती जिंकलेली आहे माझ्या मुलाला. मला असं वाटतं की माझा मुलगा केसरी पैलवान आहे. आणि माझ्या मुलाला अशाच कुस्त्या जिंकत राहावं आणि जनतेने त्याला साथ द्यावं. सगळ्यांचे आभारी आहे बरं का मी सर. आई, खरंच एकंदरीत जर पाहायला गेलं तर जगामध्ये काय असतं, ज्यावेळेस आईला आणि सगळ्याला आनंद होतो ते सगळ्यात मोठा सगळ्यात आनंद आहे. खरंच आईने सांगितलं की आज ज्यावेळेस अण्णांना काही काम असो सातत्यानं जायचं. आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये अण्णाचं घर आहे, तर त्यावेळेस जोडून आले होते, प्रचंड कामं केली होती. ज्यावेळेस आणि काहीच सर तिथं काहीच आमचं नसताना एवढं जनतेने त्याला पसंती दिलेली आहे. त्यांचे कसे किती आभार मानावं. आणि तो लहानपणापासून 5वी 6वी पासून असाच होता. आई, आता महानगरपालिकेमध्ये आता प्रशांतांना म्हणजे फार जवळचे म्हणून ओळखतात, जवळचे, फार जवळचे, फार बिलकुल. आता महत्वाचे काही पदं असतात, महापौर या गोष्टी इकडे अण्णाला संधी मिळेल. मिळायची तर अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे, अनाची नाही, माझी नाही. तो जसा आहे तो चव्हाण साहेबांचा आशीर्वाद घेतो. पण कार्यकर्ते म्हणतात की अण्णा आता आम्हाला काहीतरी तुम्हाला पद पाहिजे.
ते आता चव्हाण साहेबांनाच ओळखायला येईल, काय द्यावं, कोणा लायकीचं आहे, कसं करावं. पण तो मागत नाही. 5 वर्ष होतं चव्हाण साहेब सुद्धा स्वतः म्हणले इथं की अण्णा तुम्ही मला काहीच सुपरशन मागितलं नाही. तो स्वतःसाठी मागत नाही, हे जे मागित तर कार्यकर्त्यांसाठी. अण्णाची अपेक्षा 9 मध्ये तर होतीच आणि 4 मधल्या लोकांना होती की अण्णा निवडून यावं. यासोबत ग्रामीण भागातील लोकांना देखील बऱ्याच जणांना वाटलं की अण्णाची सीट लागावी, अण्णाची सीट लागावी. वाटलं. असं कसं वाटलं? हे सगळ्यांना वाटलं लागलं की आमचा चांगला एक माणूस आहे, बँकेचे असतील कुठल्याही समस्या असेल हे 2 मिनिटात मिटवते. आणि हे जर मोठं पद असेल काय असेल तर हे आणि चांगले कामं करत. सत्ता असल्यावर थोडा फरक असते सर, आणि बिना सत्तेचं काय करणार माणूस. पण तो चव्हाण साहेबाला दुखत नाही, काही म्हणत नाही. चव्हाण साहेबावर नेहमी खुश राहतो. आणि चव्हाण साहेबाची इच्छा आहे, चव्हाण साहेबांना द्यायची इच्छा असते. आता मध्ये माझ्यासारखे तुमच्यासारखे असतात काही, त्याच्यामध्ये आणामध्ये जाऊ दे, मला साहेबाचा आशीर्वाद पाहिजे. साहेब त्याला बोलून घेतात, बोलतात, विचारतात, तू काहीच मागत नाहीस. तो म्हणते काहीच नाही सर, तुमचा मला आशीर्वाद पाहिजे. आणि माझ्या पोटी एक मुलगा असे आले मुलं की मी अभिमान म्हणते की एवढं मला अभिमान आहे, मी गर्व आहे मला माझ्या मुलाबद्दल. तो स्वार्थी नाहीत माझे मुलं, प्रशांत तर बिलकुलच स्वार्थी नाही आहे. आता एवढ्या संघर्षातून जिंकल्यावर एखादा मुलगा म्हणला असता सर की सर मला एकही गुत्त नाही, पद नाही, तो म्हणणार नाही. नाही म्हणते मला खाय पुत दे देवानं, आई वडिलांची शेती आहे माझ्या, मी खातो म्हणते त्यालाच करून. तरी काय दुसरा एक प्रश्न आहे, एकंदरीत पाहायला गेलं तर एखाद्यावर सरपंच जरी झाला, लोकांना कुठला नगरसेवक झाला तर काळ्या काचाच्या काचावर केला फिरफिर झाला. आनंद आता त्याला सहज तो नाही, स्कूटीवर मोकळा माणूस, मोकळा माणूस आहे. कधीपासून काय सर, म्हणजे एकंदरीत आता जर कोणी जरी सहज भेटला तरी बी पदावर टाकणं, लहान असलं तरी काय चालेल मोकळं बोलणं, मोकळं हे कधीपासून? तो मनापासून, तो 7वी 8वी पासून मोकळा आहे. मी एक काही पुरणपोळी जरी घरी केली तो 4-5 मित्र जमा करायचा. आई तू पुरणपोळी केली का, रस पोळी केली का, हो बेटा. मग मी फरायला आमच्या तुमच्या मित्रांना बोलू का जेव्हा, बोला बेटा काही नाही, मी खुशीन त्यांना जेव्हा सगळ्यांना वाढायची बसून. म्हणजे त्याला शोक पहिलं पूर्वीपासून आहे. सगळे आपले सवंगड हा सवंगड सगळे जमा करायचे, घेऊन बसायचा. स्वार्थी नाही की मित्र आहे थांबवा तुम्ही बाहेर, मी इथं जेवणार, जेवण झालं बोलणार, असं कधीच म्हणणार नाही प्रशांत पाटील, बिलकुल नाही म्हणणार. त्यांना म्हणणार की अर्धी तुम्ही खा अर्धी मी खातो. असे आहेत का आजकालची मुलं? नाही. मी माझ्या पोटाला मुलगा आला, मी भाग्यवान आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते. माझा मुलगा छान आहे आणि छान छान कामं करणार आहे. चव्हाण साहेबांच्यावर एक काम सोपून पाहावं, मोठं कोणतं पद देऊन पाहावं, तो कसं करते ते पाहून घ्यावं साहेबानं. ते दुसऱ्यांसारखं नाहीच, अजिबात नाही. त्या बिनस्वार्थी आमच्या घरामध्ये नाही, इतका बिनस्वार्थी आहे की आता जनतेला ओळखू आलं सर. जनतेने ओळखलं म्हणून जनतेने ओळखलं. नवीन वार्डामध्ये गेल्यावर कोण देते एवढं निवडून सांगा बरं. तो तिकडे जायला तयार सुद्धा नव्हता. नाही तो म्हणे मी इथंच कामं केले, ती जनता नाराज होऊ लागली 9 नंबरमध्ये. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. प्रशांत अण्णा तिडके यांच्या विजयानंतर आपण त्यांची छोटी बहीण यांचा देखील आपण संवाद साधणार आहोत. ताई, एकंदरीत आपले मोठे बंधू प्रचंड मताने विजय झाले, दुसऱ्यांदा विजय झाले. प्रचंड आनंदी जल्लोष सगळीकडे साजरा होतोय. नांदेडमध्ये फटाक्याचा सगळ्यात जल्लोष होतोय. एकंदरीत आपण एक ताई म्हणून काय बोलायचं, काय वाटतं? नमस्कार, मी प्रशांत अण्णा तिडके, प्रभाग क्रमांक 4 यांची प्रतिनिधी म्हणून पण बोलते. त्यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 4चे नागरिकांचे, मतदारांचे आणि सर्वसामान्य जनतेचे, ज्यांनी एवढा प्रचंड विजय दिलेला आहे, पदरामध्ये टाकलेला आहे, त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार मानते. आम्ही प्रचारादरम्यान 15 दिवसांपासून मागच्या बघत होतो. प्रत्येक घरी जिथे आम्ही जात होतो तिथे आम्ही गेल्यानंतर आम्हाला इंट्रोडक्शनची पण गरज नव्हती. प्रत्येक आई म्हणत होती की दादा, म्हणजे त्यांच्या घरचा जो मुलगा आहे, युवा आहे, तो प्रशांतांना सोबत ऑलरेडी प्रचारामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे ताई तुम्ही निश्चिंत राहा, कारण घराघरापर्यंत प्रशांतांनाची ओळख पोचलेली आहे. लहानपणापासून, जसं आईनं अगोदर सांगितलं, लहानपणापासून त्याला मित्रांची आणि सगळ्यांना सहकार्य करण्याची जी भावना होती, ती राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये त्या भूमिकेची एवढी प्रचंड मदत आणि हे काय सांगू शकते मी, कौतुक होत होतं त्या गोष्टीचं. त्यामुळे सर्व समाजातनं प्रोत्साहन आणि उत्साह, प्रत्येक घरी असं वाटत होतं की त्यांचा मुलगा उभा राहिलाय. प्रभाग क्रमांक 4 मधला प्रत्येक नागरिकांमध्ये एवढा उत्साह होता, प्रत्येक घरी एवढा उत्साह होता. त्यामुळे आम्हाला वाटत होतं खरंच म्हणजे खूप नाव कमावलेलं आहे प्रशांत अण्णा तिडके यांनी. आणि कामाचं तर काय, त्यांनी 9 नंबरमध्ये 9 प्रभागामध्ये प्रचंड व्यवस्थित काम केलेलं आहे. रस्त्यांबद्दल म्हणा, नाल्यांबद्दल म्हणा,
अर्ध्या रात्री देखील त्यांना कॉल आला तर कुठल्याही अडचणी विना कुठचेही एक्सक्युजेस देत नाहीत ते आणि अवेलेबल राहतात. फक्त प्रशांतांनाच नाही, 4ही भावंड आणि ही कुटुंब आणि हा दरवाजा हा सदैव सगळ्यांसाठी उघडा असतो. कुठलीही अडचण असू देत, पर्सनल प्रॉब्लेम्स देखील सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रशांतांना तिडके यांची विजयी झाल्यानंतर आपण त्यांच्या पत्नी सरिताताई यांची संवाद साधणार आहोत. ताई, एकंदरीत सर्वांचा विजय दुसऱ्यांदा झाला, एकंदरीत त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोष आहे. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? आम्हाला सगळ्यांना कुटुंबांना या बाबतीत भरपूर आनंद आहे. 4 प्रभाग क्रमांकाचे आम्ही खूप आभारी आहोत आणि जनतेने ओळखले की हिरा कोण आहे, त्याच्यामुळे हिरा हा चमकतोच, त्याला कोणीही थांबवू शकत नाही चमकतो असं वाटतं आम्हाला. नक्कीच एकंदरीत आपण प्रचार माध्यमांमध्ये देतात, प्रचार रॅलीमध्ये फिरलो. एकंदरीतचा उत्साह एकंदरीत पाहायला गेलं तर एक काँग्रेसचे तगडे उमेदवार ते त्या ठिकाणी होते, तरी ती प्रचंड विजय झाले. काय वाटतं? उत्साह तर आता सांगायचं कामच नाही. घराच्या बाहेर पडलं की म्हणत होती सगळी जनता, तुम्ही प्रशांत अण्णाच्या घरचे सगळे, तुम्हाला बाहेर निघायची आवश्यकताच नाही, तुम्ही घरात बसून सुद्धा आपले अण्णा आणता काय निवडून, तुम्ही त्याची बिलकुल चिंता करू नका. फार म्हणजे फार प्रेम केलेलं आहे जनतेने, त्याच्यामुळेच आज अण्णांचा भरघोस मताने विजय झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो जनतेचे. नक्कीच नाही. त्यासोबत आता आई आणि त्यांच्या आई देखील बोलत. एकंदरीत अण्णाची जी काम करण्याची पद्धत आईने काही सांगितली, तुम्हाला देखील सगळ्यात जास्त माहीत असते. अण्णाची काम करण्याची पद्धत कशी होती, कशी काम करत होते, काय कसं? अण्णाची काम करण्याची पद्धत आमच्या आईने सांगितलेलीच आहे. त्यांना सतत कुणाच्या अडचणी आहेत आणि कुठं अडचण चालू आहे हे पाहिल्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्यांनी स्वतःची जबाबदारी बाजूला ठेवून जनतेसाठी नेहमी हजर राहतात, त्याच्याबद्दल काही शंका नाही. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर आज कुटुंब पद्धती पाहायला गेलं थोडं काय आलं की वेगळं होतात, परंतु अण्णाचे तिन्ही 4ही जे बंधू आहेत त्याही बंधूचे देखील 4ही पत्नी आहेत, आई देखील आहे त्या ठिकाणी. म्हणजे एकंदरीत एक संघ कुटुंब आहे आणि एक संघ कुटुंब काम करत असतं. ताई, कसं वाटतं? काय वाटतं? आम्हाला आता अण्णा निवडून आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आहे. नवीन वार्ड होता ना तो, त्यामुळे आम्हाला भीती वाटत होती, पण ज्या घरी गेलं त्या घरी आम्हाला सपोर्ट करत होते, तुम्ही निघू नका अण्णा आमच्या. तुम्ही सगळे 4ही फिरत, आई सगळे फिरत. आई पण येत होती आमच्या. आई तर 15 दिवस राहिल्या तिथं, अशा राहते नाही त्या, 2 दिवस राहते तरी जाते. 15 दिवस ताई देखील थांबल्या. 15 दिवस म्हणजे विजयाचा गुलाल लवकर लावूनच जायचं होतं, त्यामुळे आम्ही सहकार्य सगळ्यात मोठं होतं. खूप वेळ दिला, नाहीतर ताईला 2 मिनिटं सुद्धा वेळ भेटत नाही आमच्या. साहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर मदत केली आम्हाला, ताईला याच्या ठेवून सहकार्य करून. तुम्हाला काय वाटतं? काय बरं? नक्कीच आहे. तुम्हाला तुमची काय? अण्णा निवडून आले त्याच्यावर जनतेचे खूप खूप आभार. जनतेने पण त्यांची साथ दिलेली आहे. घरी पण सगळ्यांनी सोबत राहून प्रचार केलेला आहे. ताईने पण साथ दिलेली आहे. आई बाबाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. नक्कीच धन्यवाद. आपण एकंदरीत सर्वांशी संवाद साधलाय. नेमकं या संदर्भात आपल्यालाही काय वाटतं?